पण वाद झाला पाहिजे. याचं कारण असं आहे की अनेक संकल्पना आपल्या डोक्यामध्ये निरनिराळ्या माध्यमातून अशा प्रकारे गेलेल्या असतात की त्या सत्य किंवा असत्य यावर विचार करण्यासाठी आपण वेळ दिलेला असतो. आणि म्हणून त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे की आम्ही आमचा इतिहास ठराविक ठिकाणापर्यंत मर्यादित करतो. आपला इतिहास खूप दीर्घ आहे, परंतु तिथपर्यंत आम्ही जात नाही. म्हणजे काही लोक संविधानाच्या बद्दल काम करतात, म्हणजे संविधानाच्या निर्मितीपासून आपला इतिहास सुरू झाला असं समजतात. काही जण शाहू महाराजांच्या पासून झाला असं समजतात, काही जण शिवाजी महाराजांच्या पासून झालेला असं समजतात. कोणताही महापुरुष आणि त्याचं काम हे आभाळातनं पडत नसतं. प्रत्येक महापुरुष त्याच्या मागच्या पिढीतल्या महापुरुषाच्या खांद्यावर उभा. आणि मग आपल्याला जर समतेची परंपरा मोजायची झाली अख्ख्या देशाची, आणि समतेच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी कारस्थानं केली त्यांच्या कारस्थानांचं स्वरूप मोजायचं असेल तर आपल्याला इतिहास समजावून घ्यावा लागेल. या देशातली जी संपूर्ण लढाई आहे ती समता विरुद्ध विषमता, भाकरीचा प्रश्न विरुद्ध लोभाची सत्ता अशा स्वरूपाचा आहे. आणि त्यामध्ये निरनिराळी तत्वज्ञान तयार झालेली आहेत. काही दुसऱ्याची पिळवणूक करणारी तत्वज्ञान आहे आणि काही दुसऱ्याची पिळवणूक थांबवणारी तत्वज्ञान. आपण कुणाच्या बाजूला उभा राहणार आहे आणि म्हणून आम्ही आमचा इतिहास कुठून सुरू करायचा आहे हे ठरवावं लागेल. म्हणजे आपल्यावर या ठिकाणी वैदिक आणि अवैदिक या दोन परंपरांच्या पासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. जरी कमीत कमी वेळ असेल तर तेवढ्या वेळामध्ये मी सांगायचं. वैदिकांच्या विरोधात झालेली लढाई, अवैदिकांनी केलेली लढाई, हीच लढाई बसवण्णांच्या काळात आहे, हीच लढाई वारकऱ्यांच्या काळात आहे, हीच लढाई शिवाजीच्या काळात आहे, हीच महात्मा फुलेंच्या काळात आहे आणि हीच शाहू महाराजांच्या काळात. आणि म्हणून ही लढाई नीटपणे समजावून घ्यायची. काही लोकांनी आयतं बसून दुसऱ्याची पिळवणूक करून खावं आणि तसं खाता यावं अशा रीतीनं दैवत संकल्पना आणि संपूर्ण तत्वज्ञान निर्माण करावं अशी एक परंपरा आहे. हे लोक सगळे न राबणारे आहेत आणि ते सांगतात की न राबणारे आणि बोलणारे श्रेष्ठ असतात आणि राबणारे कनिष्ठ असतात, शूद्र असतात, अतिशूद्र असतात, अवर्ण असतात. आणि म्हणून ही लढाई नीटपणे नाही समजावून घेतली ना तर आणखीन एक जथा तयार होईल शिवाजीच्या नावानं निघणारा. फरक काहीच पडणार नाही. ही लढाई नीटपणे आपण समजावून घ्या. मी महावीरापासून महावीर, बुद्ध, चार्वाक या लढाईबद्दल आत्ता बोलत नाही, नंतर बोलेन, ऑनलाईन बोलेन किंवा इतर वेळेला बोलेन. पण 11व्या शतकापासूनच्या लढाईबद्दल मी बोलतो. 11व्या शतकामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेले आहे आणि दुष्काळाबरोबर जहागीरदारांचं आणि राजांचं वर्चस्व वाढलेलं आहे. आणि हे वर्चस्व वाढल्यानंतर बलुतेदारांची, कारागिरांची, शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची अवस्था अतिशय हीन झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती की ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की शेती नष्ट झालेली आहे, शेती करायला कुणी नाहीये. उखिते करी येती जाती ठाईचे नव्हते कोणी. शेती करायला उळकरी येतात, वर्ष 2 वर्ष करतात, निघून जातात. इथं शेती करायला कोणी नाही. शेती नष्ट झाली की शेतीवर जगण्यासाठी अवलंबून असलेला कारागीर वर्गाची उपासमार सुरू होती. आणि कारागिरांची उपासमार सुरू झाली की बाजार नष्ट होता आणि बाजार नष्ट झाला तर संपूर्ण श्रमिक वर्गाचा पाया भग्न होतो आणि मग ते आत्महत्येचा मार्ग शोधायला. आत्महत्येला पर्याय विचार असतो. आत्महत्या एक पर्याय आहे कविता लिहिण्याचा. हा पर्याय कर्नाटकमध्ये बसवण्णांनी स्वीकारला आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने स्वीकारला. लिहा दुःख लिहा, सांगा बुडती हे जन देखावे ना डोळा म्हणून कळवळा येत असे.
सांगा नुसती पूजा करून भागणार नाहीये, लढावं लागेल समतेसाठी. म्हणून संविधानाचा समता विचार हा तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये दिसतो. गोरोबा काकांच्या पासून सुरुवात करून ते तुकारामांच्या पर्यंत दिसतो. आणि मग त्यातनं अभंग जन्माला येतो. तो अभंग आहे, धर्म अभिमान विसरली याती एकमेका लोटांगणी. कारण वैदिकांचं यश तुम्हाला जातीमध्ये धर्मामध्ये फोडण्यामध्ये आहे, आणि मग चळवळीचं यश या सगळ्यांना एकत्र करण्यामध्ये आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे जे येतं हे सगळ्यांना एकत्र करण्यासाठी. या सगळ्यांना तोडून टाकून आपण नवीन लढाई करू नये. जो जो राबतो तो सर्वश्रेष्ठ असतो, आणि जे शब्द विकायला येतात त्याला अस्पृश्य समजा, असं बसवण्णांचं वचन आहे. आणि जो जो राबतो त्यानं बोललं पाहिजे, त्याच्यासाठी अनुभव मंडप आहे, आणि बोलणाऱ्यानं लिहिलं पाहिजे. त्याच्यासाठी भारतातली नालंदा तक्षशिलेनंतरची पहिली लायब्ररी ही बसव कल्याणला सुरू झाली, आणि 770 शिवशरण आणि शिवशरणी लिहितात. आज साक्षरता वाढलेली आहे. आपल्यापैकी किती जणांनी गेल्या 2 वर्षात एखादं पत्र तरी लिहिलंय? दुःख लिहिलंच नाही तर दुसऱ्या दुःखी माणसाला कळणार नाही माझ्या बरोबर येणारा कोण आहे. म्हणून लढाई बोलण्याची आहे, लढाई लिहिण्याची आहे, लढाई काम करण्याची. शिवाजी महाराजांचं स्वराज्य असं निर्माण झालेलं नाही, समतेचा विचार तिथून आलेला आहे, वारकऱ्यांच्या मधून, बसवण्णांच्या मधून. तो समतेचा विचार पुढे येऊन प्रत्यक्ष लढाईमध्ये येतो. नामदेवांच्या अभंगांच्या मध्ये श्रमिकांचं दुःख पदोपदी येतं. 52 माणसांच्या कुटुंबाला जेवायला घालासाठी मला वाटमारी करावी लागेल असं वाटतं, असं नामदेव म्हणतात. ते दुःख इतर सगळ्यांच्या संतांच्या मध्ये येतं, पण त्या दुःखाला खरा आकार तुकाराम देतात. ज्या शिवाजी महाराजांच्या सांगायला मावळ्यांचं सैन्य म्हटलं जातं, हे नाव कुठून आलं? आजकाल कावळे सुद्धा स्वतःला मावळे म्हणतात, पण मावळे हा शब्द कुठून आला? तर शिवाजी महाराजांचं राज्य जिथं निर्माण झालं तो प्रदेश जो आहे तो 12 मावळ, 12 प्रकारचे मावळे. आणि हे 12 मावळ जे आहे त्यातले हे मावळे आहेत. ह्याचं जे ठिकाण आहे बाजाराचं, प्रमुख बाजाराचं ठिकाण 12 मावळाचं, ते आहे लोहगाव. या लोहगावी प्रत्येक बाजाराच्या दिवशी अखंड अनेक वर्ष तुकाराम महाराज कीर्तन करत होते. आणि काय कीर्तन करत होते? तर आता लढायला पाहिजे, आता स्वराज्याचं पाईक झालं पाहिजे आणि लढलं पाहिजे. आपला स्वामी आपण निर्माण केला पाहिजे, त्याच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे, आणि स्वामी चुकायला लागला तर त्याच्या विरोधात सुद्धा उभं राहायला पाहिजे. असे 19 अभंग सध्या पायकीचे अभंग म्हणून तुकारामांच्या गाथेमध्ये आहे. शोधा, वाचा, मग तुम्हाला कळेल की महाराजांचं स्वराज्य कसं निर्माण झालं. दुसऱ्या बाजूला रायरेश्वरावर शपथ घेतल्यानंतर महाराजांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सगळेच जवळजवळ जे मराठे होते, जे वतनदार होते, ते जागीरदार होते. जागीरदार कोणाचे होते? ते बहामनी राज्यांचे होते, ते मोगलांचे होते. शूर, शिवाजीपेक्षा शूर असणारे शिवाजीच्या पूर्वी आणि शिवाजीच्या काळात, शिवाजी नंतर सुद्धा खूप झाले. शौर्यासाठी शिवाजी नाही प्रसिद्ध, तलवारीसाठी शिवाजी नाही प्रसिद्ध. या दोन्हीतला फरक तुकारामांच्या नंतर कुणी सांगितला? तर तो महात्मा फुलेंनी सांगितला. शिवाजी कुणाचा? गोब्राह्मण प्रतिपादक शिवाजी आहे का? नाही, तो कुळवाडी भूषण आहे. कुळवाड्यांचा आणि शेतकऱ्यांचा कल्याण करण्यासाठीच राज्य निर्माण करणारा हा कुळवाडी भूषण आहे. आणि नुसते पोट भरणं नव्हे तर त्याला प्रतिष्ठा देणार. आणि म्हणून महात्मा फुलेंच्या पोवाड्यात शिवाजीचं वर्णन काय येतं? लंगोट्यास देई जाणवे पोशिंदा कुणब्यांचा. लंगोटी लावणाऱ्या माणसाला जानवं घालण्याची प्रतिष्ठा देणारा राजा. मग तू कुणाचा राजा होतो? मग तो शेतकऱ्यांचा राजा होतो, मग तो राबणाऱ्यांचा राजा होतो. आणि मग ज्या वेळेला शिवाय
तुकारामांचे हे अभंग आणि कीर्तनं चालायची हे लोहगावी, आणि ही सगळी नागडी उघडी माणसं ज्यांच्याकडे एक खुरप आणि लावलेली लगोटी, ही रायगडाकडे धाव घ्यायला लागली. ही रायगडाकडे धाव घ्यायला लागली ज्यांच्याकडे कपडे नाही, ज्यांच्याकडे खुरप सोडून हत्यार चालवायचं ज्ञान नाही, हत्यार पण नाही. आणि पहिल्यांदा या देशामध्ये राबणाऱ्या लंगोटी लावणाऱ्या माणसाला त्याच्या नावानं एक सैन्याची फळी तयार झाली, जी सर्वात मोठी होती. त्याच्यावर स्वराज्य निर्माण झालं. त्याला म्हणतात बारगीर. बारगीर म्हणजे ज्याला सरकारातून तलवार, कपडे आणि घोडा मिळतो तो, आणि जो स्वतःचे तलवार, कपडे, घोडा घेऊन येतो त्याला शिलेदार म्हणायचं. हे बारगीर असणारी ही सगळी मावळातली शेतकरी माणसं, कारागीर माणसं, रामोशापासून ते सुतारापर्यंतची सगळी माणसं ज्या वेळेला उठून यायला लागली त्यावेळेला महाराजांना कळालं की मी तुमच्या सैन्यात सामील होतो म्हणून ही उभी लागली माणसं येतात कुठून. आणि मग महाराजांनी लोहगावी भेट दिली. त्याचे वेगळे पुरावा वेगळा शोधायची गरज नाहीये. त्याचा वेगळा पुरावा न देता गाथेमध्ये स्वामींनी लोहगावी कीर्तनास भेट दिली त्यावेळेचे अभंग असे गाथेमध्ये अभंग आहेत 16. आणि ते बघितल्यानंतर महाराजांना त्यांचं महत्व कळालं आणि त्यांचा सत्कार करावा म्हणून पालखी आणि पोशाख पाठवून दिला. आणि इथं येतं की कार्यकर्त्याने कसं राहायचं. ज्याला प्रबोधन करायचं आहे, ज्याला चळवळ करायची, ज्याला लढाई उभ्या करायची आहे, त्या कार्यकर्त्यांना राहायचंय कसं. ती पालखी आणि तो पोशाख परत पाठवला आणि एक चिठ्ठी त्यामध्ये जोडली आहे एकाच अभंगाची. त्यातल्या 2च गोळी सगळ्यात महत्वाच्या आहेत. तुम्हापाशी येऊन या आम्ही काय घ्यावे, वृथा सीन आहे चालण्याचा. तुम्ही काय देणार आम्हाला, कारण आम्हाला काही नकोच आहे. हे आम्हाला काही नकोच जे आहे ना तो बुद्धांचा आणि महावीरांचा सम्यक परिग्रह आहे. परिग्रहातून प्रश्न निर्माण होतात. मग परिग्रह नसला पाहिजे, आम्ही परिग्रह करत नाही. हे कार्यकर्ता म्हणून माझं तत्व आहे की मी दुसऱ्याचे पैसे खाऊन काम करणार नाही. हे तत्व त्यावेळेला मी तुम्हाला मावळे देतो म्हणून मी त्याचे पैसे कमिशन नाही खाणार. म्हणून ही परंपरा सगळी लक्षात घेऊन आपलं काम कसं आहे ते लक्षात घ्या. काय करायचं, ही लढाई लढत असताना 2 मूल्य लढणारे खूप होते, शूर असणारे खूप होते. हे समजण्यासाठी महात्मा फुले म्हणतात मालोजी राजे खूप, मालोजी राजे असतील, वनगोजी राजे, निंबाळकर असतील, त्यांचे सासरे अत्यंत शूर म्हणून प्रसिद्ध होते. पण जिजाऊच्या तोंडी शिवाजीला उपदेश करताना महात्मा फुले लिहितात, मालोजी राजा तुझा बा आजा, जे वडिलांच्याकडनं वडिलांचा वडील, मालोजी राजा तुझा बा आजा, यवनी काजा पाळिल्या फौजा मारिल्या मौजा. म्हणजे फौज निर्माण केली, शौर्य दाखवलं, कुणासाठी, यवनाच्या कामासाठी, आणि पैसे मिळवले आणि ते कशासाठी वापरले, मौजा मारण्यासाठी. मौजा मारणारे एक शौर्य आणि कुळवाड्यांना, कारागिरांना आणि सामान्य माणसाला संरक्षण देणारा दुसरं सैन्य, हा मूल्य विवेक जो आहे ना तो आपल्याला चळवळी बरोबर. फुले त्यावेळेला सांगितलं होतं की शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा पगारी सैन्य ठेवलं. आदिलशहाचं सैन्य पगारी नव्हतं, कुतुबशहाचं सैन्य पगारी नव्हतं, मोगलांचं सैन्य पगारी नव्हतं. एखाद्या ठिकाणी हल्ला केल्यावर मिळालेला माल आणि संपत्ती सैन्यांच्या मध्ये काही भाग ठेवून उरलेली वाटून द्यायची आणि तो मेहनताना घेऊन त्या गाव गुंडांनी आपली घरं भरायची, अशी परिस्थिती. म्हणून शिवाजीची लढाई मोगलांच्या विरुद्ध होती का, होती. मोगल स्वतः लढत होते का, नव्हते. लढणारे इथलेच जहागीरदार होते. अन्याय करणारे, दुसऱ्यांच्या पोरी पळवून नेणारे, राजादा पाटील हे एक उदाहरण झालं हो. पण हे सगळे इथले एतद्देशीय, इथला लोकधर्म विसरलेले लोक होते, त्याच्या विरुद्ध ही लढाई आहे. आणि म्हणून सैन्याला लुटण्याची परवानगी देण्यापेक्षा सैन्याला पगार दिला पाहिजे. फुले फार सुंदर सांगतात की सह्याद्रीवरची शेती ही बेभरवशाची. कधी पाऊस पडेल आणि कधी दुष्काळ पडेल माहित नाही.
अशा वेळेला एक पोरगा शेतीमध्ये आहे आणि दुसरा पोरगा सैन्यामध्ये आहे, त्याचा पगार आहे, म्हणून दुष्काळाच्या काळामध्ये शेतकरी तगून राहू शकतो. आणि म्हणून ते म्हणतात की शेतकऱ्याच्या किमान एका पोराला नोकरी द्या, असं फुलेंनी जी लिहिलेलं आहे ना. हे सगळं विसरून झेंडा घेऊन आपण झुंड निर्माण केली तर बाकीच्या झुंडींच्या मध्ये आणि आपल्या झुंडीमध्ये काही फरक राहणार नाही. कारण बऱ्याच वेळेला हा मोठा धोका असतो की औषध कुणाला द्यायचं आणि कुणी द्यायचं हे कळत नाही. जे कुंभार असतो ज्याने गाढव असतं आणि डॉक्टर काय सांगतो, गाढव आजारी पडलेलं असतं, डॉक्टर मुठभर गोळ्या देतो आणि सांगतो हे गाढवाला चालायचं. आणि गाढव कसं गोळ्या खाणार, हे म्हणजे फुकणी घ्यायची, त्याच्या तोंडात गोळ्या ठेवायच्या आणि जोरात फुकायचं म्हणजे गाढवाच्या पोटात जायचं. दुसऱ्या दिवशी वाईट तोंड करून कुंभार येतो. डॉक्टर म्हणतो काय झालं, नाही म्हणलं मी फुकायच्या ऐवजी गाढवानच फुकलं. तसे आमच्या विरुद्धच्या झुंडीने जर जोरात फुकलं तर आमच्या झुंडीचं रूपांतर करत नाही. म्हणून लढाई नीटपणे समजावून घ्या, ही लढाई नीटपणे समजावून घ्या. ही लढाई सुरू कुठे होते हेही समजावून घ्या. बेंगलोरमध्ये सुरू होत नाही, ही पुण्यामध्ये सुरू होत नाही, ती पुण्यामध्ये चालतही नाही, ती डोंगरामध्ये चालते, ती खेड्यामध्ये चालते. आणि खेड्यांच्या मध्ये लढाई जी आहे ती मोगलांच्या विरोधातली नाही, ती आदिलशाच्या विरोधातली नाही, ती निजामशाच्या विरोधातली नाही. ती लढाई आहे तिथल्या जमीनदाराच्या विरुद्ध, त्याच्या विशेष हक्कांच्या विरुद्ध, त्याला दिलेल्या विशेष मानाच्या विरुद्ध. आणि म्हणून महाराजांचा पहिला हुकूम आहे की सगळ्या जमीनदारांचे आणि जहागीरदारांचे त्यांनी विशेष हक्क काढून घेतलेले आहे. म्हणजे त्यांना हक्क केल्याशिवाय पालखी निघणार नाही, त्यांना सांगितल्याशिवाय लग्न होणार नाही, त्याला पहिला भाग खड्यावरचा पहिल्यांदा त्याला द्यायचा आहे, मग बरोदरांना वाटायचा आणि उरलं तर शेतकऱ्यांनी खायचं आहे, हे चालणार नाही असा लेखी हुकूम शिवाजी महाराजांनी. मग शिवाजी महाराजांचं राज्य म्हणून आपण काय सांगणार आहोत? लढाई, शाहिस्तेखानाची बोट, अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला का? आपण हे सांगणार आहोत की त्यांनी तलाठ्याला आदेश दिलेला होता की दुष्काळ पडला असेल तर स्थानिक पातळीवर तर शेतसारा माफ करण्यासाठी सरकारामध्ये अगोदर विचारण्याची गरज नाही, परवानगी काढण्याची. स्थानिक पातळीवर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना माफ करायचा आहे आणि ते सांगायचं आहे सरकारामध्ये. आणि ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळेला जर एखादा धर्मलंड ज्याला म्हणतात, मठपती असेल, महाराज असेल, त्याला शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा अधिकार नाही. चिंचवडची कथा सांगितली जाते. चिंचवडचे मोरया गोसाई होते, दुष्काळ पडलेला होता आणि मग गहू पाहिजे, दूध पाहिजे, गुळ पाहिजे, म्हणून शेतकऱ्यांना तसं सांगितलं. दुष्काळ पडलाय म्हणून कुठून देणार असं पाटलानं सांगितल्यावर पाटलांना आणून मठामध्ये साखरदंड घालून बांधून ठेवले होते. त्यावेळेला महाराज म्हणतात स्वतःला राजे समजता काय? त्यावेळेला ब्राह्मण असून मुळायला करणार नाही, तुम्हाला तुरुंगात टाकायला मी कमी करणार नाही, त्याला सोडा आणि असा अन्याय करायचा नाही, हे लक्षात घ्या. आणि मग लक्षात घ्या की राज्य कुणासाठी. आणि आज आपल्याला जी राज्याची संकल्पना करायची आहे त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढायचं आहे आणि स्वातंत्र्य कधीतरी वापरायची गोष्ट नाहीये. स्वातंत्र्य रोज वापरता आलं पाहिजे आणि ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे. 5 वर्षाच्या बोलीवर घाण टाकायचं नाहीये. मग ती कसं वापरता येईल त्यासाठी लढाई गावात असायला लागते. लढाई विधान परिषदेवर नसते, लढाई लोकसभेमध्ये नसते, तिथं चर्चा असतात आणि विरोधी पक्षाचं बोलणं नाही ऐकलं. वैशिष्ट्य आहे की काय बोलायचं ते बोला, आम्ही ऐकणारच नाही. खोटी नेरेटिव्ह तयार करणं, खोट्या कथा रचणं आणि तुम्ही चिडाल अशा प्रकारच्या वक्तव्यांच्या साह्यानं आणि कृतींच्या साह्यानं तुम्हाला चिडायला लावून चिडल्यामध्ये आयुष्य घालवण्याची सोय करणं. ते लाख तोंडानं लाख गोष्टी बोलतात आणि त्याला उत्तर द्यायला आम्ही व्हॉट्सअपवर जातो. मला परवाच एकाने बोलवलं की ते सांगलीच्या चळवळीच्या संदर्भामध्ये त्या माणसावर तुम्ही
सडेतोड बोलू शकता तर तुम्ही बोलायला येणार का? म्हणून नाही बोलायला येणार बाबा मी. कारण त्या माणसाची उंची अजून एवढी वाढलेली नाही की मी त्याच्यावर बोलावं. त्यामुळं मी चर्चाच करणार नाही. आता कृती मी करेन आणि प्रतिक्रिया त्यांना द्यावी लागेल. कृती आम्हाला करावी लागेल, ही कृती ठरवावी लागेल. ही कृती कुणी करायची हे पण ठरवावं लागेल. त्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यक्रमातले करडे केस पांढरे केस कमी व्हावे लागतील आणि काळे केस वाढायला लागतील. एक प्राध्यापक म्हणून मला लाज वाटते. मी चुकलोय असं नाही, मी करायचं तेवढं केलेलं आहे. पण 16 ते 25 वयोगटातल्या तरुण पोरांच्या बरोबर कुणाचाच जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला नाही. म्हणून या सगळ्या बहुजनांच्या झुंडी धर्मांधांच्या हाताला लागतात. प्रश्न इथला राजकीय नाही आहे, प्रश्न इथला आर्थिक नाही आहे, प्रश्न इथला नैतिक आहे. न वाचल्यामुळं, न चर्चा केल्यामुळं, न विचार केल्यामुळं त्यांनी आमची सगळी लोकशाही पोखरून खाल्ली. आमच्या लक्षातच आलं. म्हणजे अधिकाऱ्यांच्या मध्ये लाचकावपणा आहे, पुढाऱ्यांच्या मध्ये लाचकावपणा आहे, मीडियामध्ये लाचकावपणा आहे आणि न्यायालयामध्ये पण आहे. म्हणजे जर प्रश्न नैतिकतेचा असेल तर 16 ते 25चे रस्त्यावर असतील लोक आणि 6 ते 16च्या वर देशभक्तीचे, खऱ्या देशभक्तीचे व्याख्या बदला. आता सुद्धा मी ठामपणे सांगतो, आपल्याकडे वेळ नाही थोडा चर्चा करायला म्हणून ठामपणे सांगतो, बहुतेकांची व्याख्या देशभक्तीची 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिलेबी खाणे आणि राष्ट्रगीतला राहिले की उभा राहणे, बरोबर, आणि पाकिस्तानला शिव्या देणे. याच्या पलीकडे कोणाची राष्ट्रभक्ती असली तर सांगा मला. राष्ट्रभक्ती रोजची गोष्ट आहे असं कुणी सांगायचं? माझं घर राष्ट्राचा भाग आहे, त्यामुळे घर चांगलं करणं ही सुद्धा राष्ट्रभक्ती आहे. गाव चांगलं ठेवणं राष्ट्रभक्ती आहे. आणि मग देश चांगला राहील. मग लढाई शिवाजीच्या नावाने लढायची असेल, मी पुन्हा एकदा शिवाजीच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वगैरे म्हणत असतो. आई साहेब म्हणलं ना ते आई पण कमी होत. आईला आईच म्हणलं पाहिजे ना. शिवाजी आमचा आहे ना. शंकर महाराज शंकराला कोण म्हणतं काय? नाही, शंकर आमचा आहे, विठोबा आमचा आहे. तर शिवाजीच्या नावानं लढायचं तर काय लढायचं, काय संस्कार करायचे याच्याबद्दलची शिक्षकांची टीम तयार होणं गरजेचं आहे. या शिवशंभू मोहिमेच्या निमित्तानं खरा शिवाजी सांगण्याची मोहीम आहे. खरा शिवाजी सगळ्यांना कळेल. म्हणजे आपल्याला शिवाजी जो कळाला किंवा आत्ता कळायला लागलेला आहे थोडा थोडा, तो महात्मा फुलेंच्या मागे. महात्मा फुलेंनी समाधी शोधली आणि समाधी शोधण्यापेक्षा महत्वाचं काम केलं की महात्मा फुलेंनी पवाडा दिला. बराच काळ माझाही समज होता की महात्मा फुलेंनी पवाडाच फक्त दिला शिवाजीचा, बाकी शिवाजीचा महात्मा फुलेंचा काही संबंध नाही. पण माझं जेव्हा पुस्तक आलं महात्मा फुले साहित्यातील छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा कॉम्रेड पानसरे यांना अण्णा मला म्हणाले की अरे मी इतक्या वेळेला फुले वाचला, मला हा शिवाजी दिसला नाही. कारण एक हंटर कमिशनचं निवेदन वगळलं तर गुलामगिरीपासून शेतकऱ्याच्या आसरूपर्यंत आणि तिथून बाकी सगळ्या अखंडांच्या मध्ये शिवाजी शिवाजी आणि शिवाजीच फक्त. म्हणजे फुल्यांची निर्मिती शिवाजींच्यावर आहे, शिवाजीची निर्मिती वारकरी चळवळीवर आहे, त्यातल्या समतेच्या आंदोलनावर आहे. आणि शिवाजी महाराजांच्या खांद्यावर शंभू महाराज उभे राहतात, त्यांच्या खांद्यावर शाहू महाराज उभे राहतात आणि त्यांच्या खांद्यावर संविधान होतं. आणि मग आपल्याला सांगता आलं पाहिजे की शिवाजीच्या जसं समतेचा संबंध, स्त्री पुरुषांच्या हक्काचा संबंध, पाण्याचा संबंध आहे. पाणी काही गटाच्या ताब्यात गेलं की पाण्याचा उपयोग वेगळा असतो आणि आमच्या गावात वेगळा असतो. म्हणून तुकारामांच्या अभंगातलं पाणी वळवावे, उदक वळवावे युक्तीने शेतीच आहे. आणि रामदास स्वामींच्या याच्यामध्ये उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया. स्नान संध्या याच्या पलीकडे पाण्याचा उपयोगच माहित नाही त्याला. आणि मग आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो. या सगळ्याला एका बाजूला संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला निर्माण, ह्या दोन चाकावर चालणारं
आणि इतिहासाचं ज्ञान घेऊन चालणारी एक चळवळ उभी आहे. तुमच्या संघटना असतील विविध, असू द्या. माणसाला कधीच एक ओळख नसते ना. घरात तुम्हाला एका नावानं ओळखतात, गल्लीत वेगळ्या नावानं ओळखतात, गाव वेगळ्या नावानं ओळखतंय, दुसऱ्या गावात गेल्यावर त्या गावाच्या नावानं ओळखतायत, हरकत नाही. आणि दोस्त वेगळ्याच नावानं सांगितलं. पण या सगळ्यामध्ये, या सगळ्यानंतर माझ्या एकच गोष्ट, मी भारतीय आहे आणि भारतीय म्हणून भारताच्या कल्याणासाठी इतिहासाच्या आधारावर मला समतावादी चळवळ उभी करायची आहे. मला एक लढाई उभी करायची आहे. मग या लढाईचा आशय काय असेल हे ठरवावं लागेल. या लढाईचा आधार कुठून मिळवायचा हे ठरवावं लागेल. आज भारत महाराज इथं आहे. आज नाही म्हटलं तरी 15-20 चांगले कीर्तनकार योग्य मार्गानं निरूपण करतायत. आपल्याला जागा आहे, जागा नव्हती असं कधी नव्हतं. आम्हाला जागा कळाली नव्हती. आम्हाला त्यांनी सांगितलं, म्हणजे परभृत दुसऱ्याच्यावर जगणारे जे ब्राह्मणी समाज होता ना, त्यांनी सांगितलं की वारकऱ्यांनी देशाचं वाटोळं केलं. हे टाळकुट्यांची चळवळ. पहिल्यांदा बाणसुंटणकर नावाच्या पहिल्या एका माणसानं सांगितलं की वारकऱ्यांच्या चळवळीतून स्वराज्य निर्माण झालं. पण ते पुस्तक आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही. पण या टाळकुट्यांच्या चळवळीमध्ये टाळ कुटायला लावायचा, विना धरायला लावायची आणि लावायचा ग्रंथ ज्ञानेश्वरी, कारण तो कुणाला कळतच नाही. न कळणारं बोलायला लावणे, न कळणारचं पारायण करायला लावणे, जे आहे त्याला नाही म्हणणे, नाही त्याला आहे म्हणणे, आणि आहे ते तुम्हाला कळत नाही, हे शंकराचार्याचं तत्व. मग ज्ञानेश्वरीच्या पारायणाची जागा आपल्याला तुकारामांचं पारायण आणि महात्मा फुलेंचं पारायण करून करता येईल का नाही. पूर्वी सातारमध्ये मी हे पारायण सुरू केलं होतं, कोल्हापूरमध्ये सुरू केलं होतं. काय सुरू आहे सातारा? आहे ना अजून सुरू. कमालीपुऱ्यात आपण सुरू केलं होतं. तर हे पारायण करणं, आणि पारायण करणं म्हणजे अर्थ समजावून घेणं, अर्थ समजावून सांगणं. संविधानाचं पण असंच आहे. तो अर्थ समजावून सांगण्याचं लिखाण सगळ्यांनी करणं. मी सगळ्यांनी म्हणतो, ज्याला ज्याला हातात पेन धरता येतो त्यानं लिहायला पाहिजे. चुकलं तर चुकू द्या. कशासाठी लिहिलंय एवढे योग्य असेल तर पुढे जात आहे. आणि मग शेवटचा भाग मी घेतो सुरू झाल्यामुळे. लढाई कोणत्या प्रश्नांच्यावर करायची? शिक्षणाच्या प्रश्नाला आणि भाषेच्या प्रश्नाला हात घालणारा पहिला महात्मा छत्रपती शिवाजी. पहिला मराठी राजव्यवहार कोश छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून घेतलेला आहे आणि वापरलेला आहे. आणि पहिला दिवाणी कायद्यांचा कोश शाहू महाराजांनी लिहून घेतलेला आहे आणि वापरलेला. परंपरा नीट अशी लक्षात घ्या तुम्ही. आणि पोराला संस्कृत सगळ्या भाषा शिकवून त्यामध्ये ग्रंथ लिहायला प्रवृत्त केलंय. म्हणजे लिहिण्याची आणि ज्ञानाची चळवळ ही एक नंबरची चळवळ आहे. जिथं आहोत तिथं माणसांना शहाणं करायचं आहे. लहान आहेत मोठे आहेत त्यांना सगळ्यांना शहाणं करायचं आहे. 6 वर्षाच्या पोराला सुद्धा सोडून चालणार नाही. कारण ते पोरग जर आपल्या विरोधाच्या झुंडीत गेलं आणि रामरक्षा म्हणायला लागलं की प्रॉब्लेम ते फोडून काढणं अवघड असतं डोक्यातलं. ते हनुमान चालीसा म्हणायला लागलं तर त्याच्याऐवजी त्यानं देशाबद्दलची गाणी म्हणावी. ती काही कमी आहेत काय? का लढायचं याची गाणी म्हणायला लागली. ही जबाबदारी कुणी घ्यायची? ही कार्यकर्त्यांनी घ्यायची. आठवड्यात 1 तास देता येईल का नाही शाळेसाठी? ती ताकद केवढी मोठी आहे माहित आहे? माहित नाही म्हणून सांगतो. 25ला गांधींनी कामाला सुरुवात केली आणि गावागावातल्या प्राथमिक शाळेची पोरं गल्ली गल्लीतनं झेंडा घेऊन चरखा चला चला के लेंगे सोनाचे लेंगे असं म्हणायला लागली. पोरं गावातली, पोलीस गावातला. अरे बारक्या पोरांना मारून तर काय उपयोग आहे? तेव्हा मारलं नाही. पण पोरांना एक कळालं, पोलीस ही घाबरण्याजोगी गोष्ट नाही. 42ला ही सगळी पोरं तरुण झाली आणि बंदुकाने घाबरायची बंद झाली. मग या 6 ते 16च्या पोरांना काम करायला आपल्याच चळवळीला काम करावं लागेल. गट करून बसावं लागेल. आशय ठरवावं लागेल.
संस्कार वर्ग चालवायला लागतील. तुम्ही संस्कार वर्ग चालवले, त्यात देशी खेळ शिकवले, त्यात गाणी शिकवली, त्यात पुडी शिकवली, त्यात पोरं रमली की RSSच्या शाखेत पोरं जाणार नाही. हे नंतरच्या प्रबोधनाचा उपयोग नसतो. खोलीतला नळ चालू ठेवायचा आणि फरशी पुसायची, फरशी का कोरडी होत नाही म्हणायची आणि नळ बंद करायचे. 16 ते 25 वयोगटाच्या पोरांना सांगावं लागेल, नोकरी नाही मिळाली तर करणार आहे काय, धंदा नाही मिळाला तर काय करणार आहे. आणि शिक्षण वाया गेलं आणि चुकीचं झालं, शिक्षणाच्या ऐवजी शिक्षणासारखं काय द्यायला लागले, तर ह्याच्यावर लढावं लागेल. म्हणजे CHP विरुद्ध लढणं, माझ्या पोराला प्रशिक्षित शिक्षकांना शिकवलं पाहिजे, ही लढाई शेतकऱ्यांनी करायची, शिक्षकांनी नाही करायची. शिक्षक सिलेबसला बांधून राहतो, पण शिक्षकाला सांगायला पाहिजे माझं पोरगं शिकायला पाहिजे असं, तर सगळे शिक्षक नेमले पाहिजेत आणि गावानं ती लढाई केली पाहिजे आणि ग्रामसभेमध्ये ठराव झाला पाहिजे, शिक्षक नेमत नाही तोपर्यंत तलाठ्याला गावातून देत. स्थानिक पाहिजे, मला प्रशिक्षित शिक्षक पाहिजे, पुरेसे शिक्षक पाहिजे, ही लढाई लढवायची आहे. दुसरी आहे आरोग्याची लढाई. शिक्षण आणि आरोग्याची लढाई का महत्वाची आहे हे समजून आत्ताच घेतलं पाहिजे. याचं कारण खायला जे लागतं ते सगळं शेतात, त्याच्या कुठल्याही गोष्टीला पैसे नाहीत लागत. पैसे दवाखान्याला लागतात आणि पैसे शाळेला लागतात. मग शाळेला आणि दवाखान्याला पैसे नाही लागले तर शेतकऱ्याला आत्महत्या नाही करायला. मग शाळेची आणि दवाखान्याची राखण करायचं काम कोणाचं आहे, ते शिवाजीच्या नावाने चळवळ करणाऱ्यांचं आहे. त्यामुळे ही लढाई करावी लागेल, शेतीची लढाई करावी लागेल, ती पुन्हा शिवाजी नावाने करावी लागेल. मगाशी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की शेत सारा बंद करायचं असेल दुष्काळात, महाराजांनी 5000 बैल आणण्याची मोठा दुष्काळ पडलेला आहे, जनावर सगळी मरून गेलेली आहेत चाऱ्यावेळेला. महाराज 5000 बैल राज्याच्या पैशानं विकत घेतात आणि शेतकऱ्यांच्या मध्ये वाटून देतात. ते पत्र फार सुंदर आहे. दुष्काळाने लोकांचा बैल बारदाना मोडला असेल आणि बियाणं सुद्धा मोडून खाल्ला असेल, म्हणून शेतकऱ्यांना बियाणं पुरवणं, अशा काळामध्ये शेतकऱ्यांना हत्यारं आणि अवजार पुरवणं हे काम राज्याचं आहे, स्टेटचं आहे. मग आता संविधान आल्यावर आम्ही का असं म्हणू नये, अन्न सुरक्षा कायदा आहे तर शेतकऱ्याला जगवणं, त्याला बियाणं देणं आणि त्याला कर्ज काढवणं लागणं ही राज्याची जबाबदारी आहे. आणि ही लढाई शिक्षकांनी पण लढवावी लागेल ना. म्हणून लढाई व्यामिश्र आहे. शिवाजीच्या, शंभूराजाच्या ज्ञानाच्या परंपरेची कास धरणारे, समतेच्या परंपरेची कास धरणारे, स्त्रियांच्या आदराची परंपरा निर्माण करणारे, शेतकऱ्याला जगता यावं अशी व्यवस्था करणारे आणि सर्वांशी समभावानं वागणारे. सर्वांशी म्हणजे हिंदूंशी, मुस्लिमांशी, आदिवासींशी, अस्पृश्यांशी. पन्हाळगडावरच घडलेली गोष्ट आहे की जहागीरदार मंडळी ही बदलत नसतं तर का अजून पण बदललेली नाही, निवडून आलेत पण बदललेली नाही. पन्हाळ्याच्या ह्याच्यावर एका मोहिमेनंतर पंगत बसलेली होती आणि सिद्धनाथ महार हा किल्लेदार होता आणि तो महाराजांच्या रांगेला बसला होता. सगळे जहागीरदार अस्वस्थ झाले होते. महाराजांनी सांगितलं पंगत तलवारीची आहे, पंगत जातीची नाही. शाहू महाराजांच्या काळात तसंच झालं. शाहू महाराजांच्या मध्ये साळोखे मंडळी कोल्हापूर मधली, सासणी मंडळी, ही सगळी मंडळी स्वतःला पंचकोळी समजत होते आणि महाराजांना कमीतला समजत होते. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमामध्ये महाराज पहिल्या पंक्तीला नसायचे. मग महाराजांनी दरबाराची पंगत बसवल्यानंतर पहिल्यांदा मानकऱ्यांची पंगत बसवली. मानकऱ्यांच्या मध्ये कोण होते, ज्या मान समाजातल्या लोकांना दुसऱ्या नोकऱ्या मिळत नव्हत्या त्यांना नवीन पदवी दिली होती, चित्तेवान, चित्ते सांभाळणारे, कुत्तेवान. आणि हे सगळे महाराजांच्या पंक्तीला आणि सगळे साळोखे बिळोखे मंडळी बाहेर नाही म्हणले. आपल्या खानदानी लोकांची पंगत नंतर आहे, पहिल्यांदा दरबारच्या मानकऱ्यांची पंगत आहे. आता ही शिवशंभूच्या मोहिमेतली ही आपली परंपरा आहे, ती सांगावी लागेल ना वारंवार. ही अशी परंपरा आहे आणि ती गांधींच्या पर्यंत येते. गांधींनी साबरमतीमध्ये निर्णय घेतला. काय निर्णय घेतला, स्वयंपाक घरामध्ये फक्त अस्पृश्यच करतात आणि संडास साफ करण्याचं काम करावं.
अगदी जवळचे लोक म्हणजे कस्तुरबा सुद्धा याच्या विरोधात होत्या. महादेवबाई देसाई, कालेलकर सगळे विरोध होते. म्हणजे सोडून जावा तुम्ही आश्रम. चांगलं तुम्हाला मान्य नाही ना, तुम्ही सोडून जा आश्रम. तुम्ही सोडून गेलात तरी मला वाईट वाटणार नाही. ही इथपर्यंत समतेची परंपरा, जाती जातींना एकत्र करण्याची परंपरा, ही या सगळ्या परंपरेच्या मधून येते. हे लक्षात घ्या. ही लढाई ही लढाई पुन्हा बायकांनी पण लढवली. पुरोगाम्यांची स्त्रियवादाची परंपरा ही जिजाऊ, सावित्री, फार तर राणी लक्ष्मीबाई आणि ताराराणी याच्या पलीकडे जात नाही. 1917 साली इंग्लंडच्या सभेमध्ये जाऊन एक भारतीय बाई बायकांना मताधिकार मिळाला पाहिजे म्हणून भाषण करते. आणि ती संविधान सभेमध्ये पण तेच बोलते. आणि म्हणून आपल्याला 50 साली मताचा अधिकार बायकांना मिळाला. हे किती लोकांना माहित आहे? एक बाई युनोच्या महासभेमध्ये सांगते की ऑल मेन आर इक्वल. असं युनोच्या ह्याच्यात सर्व माणसं समान असतात. ती बाई उभं राहिलेली आहे आणि बसलेली नाही 15 मिनिटं खाली. विमेनचं काय, बायकांचं काय? आणि म्हणून आता युनोच्या सभेमध्ये काय आहे? ऑल ह्युमन बिंग्स आर इक्वल. स्त्री आणि पुरुष. ही परंपरा पण आपल्याला सांगावी लागेल, ही लढाई पण सांगावी लागेल. त्याशिवाय बायकांना स्फूर्ती देऊ शकणार नाही आपण. बाईचं नाव सांगा. दुर्गाबाई देशमुख आहेत, विजयलक्ष्मी पंडित युनो मध्ये बोललेले आहेत. दुर्गाबाई देशमुखांना तर आंबेडकर एकदा म्हणाले की बाई तुझ्या बुचड्यामध्ये एक मधमाशी आहे, सारखी डंक मार. का म्हटलं माहिती आहे? 750 दुरुस्त्या सांगितल्यात संविधानाला त्या बाईने. दाक्षायणी वेलाळकर ती जन्मली त्याच्या अगोदर 25 वर्षापर्यंत तिच्या जातीतल्या, फुले या जातीतल्या एकाही बाईला कमरेच्या वर कपडे घालायची परवानगी नव्हती. रस्त्यावर 2 फुले या माणसांनी एकत्र बोलायची परवानगी नव्हती. हे केरळ राज्यामध्ये सायन्स मध्ये फर्स्ट येते, शिक्षक होते, संविधान सभेवर जाते. आणि आंबेडकरांना कलम 14 जे आहे ना, स्टेट कॅनॉट डिनाय इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, त्याच्या डिझाईन मध्ये या दाक्षायणी वेलाळकर या अस्पृश्य बाईचा समावेश. सायनाईडची टोपी खिशात ठेवून नौखारीच्या दंगलीमध्ये गांधीजींच्या मनाविरुद्ध दंगली शमवायला गेली. माहिती आहे तुम्हाला? सुचेता कृपलानी. गांधी म्हटले बायकांनी नौखारीमध्ये जावं असं वातावरण नाहीये. ती म्हटली माझ्या खिशामध्ये सायनाईडची ट्यूब आहे, मी खाऊन जीव देईन माझ्यावर अत्याचार व्हायला लागले तर, पण मी दंगली थांबवण्यासाठी. हे सगळं सुद्धा आपल्याला ह्या चळवळीत घ्यायचं आहे. हे सगळं समजावून घ्यायचं आहे. मग आपल्या पुरी तेवढ्याच धमक ठेवून काम करायला लागतील ना, कारण ह्या सगळ्या आत्ताच्या पुरी आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन जायचं आपल्याला. ही लढाई लढवायचे हळूहळू. म्हणजे जानवी मंजिल हम अकेले चले थे, लोग मिलते गए और कारवा बनता गया. असा एक कारवा आपण सगळ्यांना पक्षांच्या महाराजांच्या नावानं महाराजांच्या कृतीचं स्मरण करून कृतीचा कार्यक्रम गावामध्ये राबवण्याचा कार्यक्रम आपण सुरू करूया. आणि शेवटचं म्हणजे सर्व महापुरुषांच्या जयंत्या, सर्व उत्सव गावाच्या मुख्य चौकात. प्रत्येक जातीचा मुख्य चौकावर अधिकार आहे, कारण संविधानानं मला तो चौक सुद्धा दिलेला आहे, माझी दिली नाही दिली. हे ज्यावेळेला आपण सगळ्या जातीचे लोक मिळून ठेवतो त्यावेळेला क्रांतीला सुरुवात होते. पुन्हा एकदा करूया आणि जिंकूया. लढाई के बोलत राहतील.